मग विठोबाचे पाया ठविले मनी, मग विठोबाचे पाया ठविले मनी, बोले अमृत वचनी तया प्रवीणं कृष्ण हरी। Ah
विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी तुका म्हणे पडलो पाया तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची करा छाया कृपेची
शरणं समस्त जगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्य कालभीमजुगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं भूं पश्चाच्चूर्णिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं ध्यामन्दिरे आर्तजीवा सतृप्ति दरुशने लोकस्वानंदघेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाधा तुकीता तुका हा परब्रह्मरूपी तुकीता तुका हा पावला सत्स्वरूपी तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महाता घेई घेई माझी सेवा तुझ्या दीन दुबळ्याची देवा शेवटची विनवणी संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हास पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित तुका म्हणे पडतो पाया करा छाया कृपेची करा छाया कृपेची करा छाया कृपेची ठला प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून बहुतांच्या पाठांतरातला विनवणीपर असा अभंग आहे, मागणीपर असा अभंग आहे. महाराजांनी मागणी केली आहे, संत जनांजवळ मागणी केली आहे, देवाजवळ आमचा निरोप द्या. काय निरोप द्या तर महाराज म्हणतात की देवाला असं सांगा की माझा विसर पडू देऊ नका. देवाला असं सांगा की माझा विसर पडू देऊ नका. मी काही एवढ्याच शब्दात महाराज सांगतात, पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित. पुढे जास्त काही बोलण्याची गरज नाही, सगळं तुमच्या पायाच्या अंकित मी समर्पण भावनेने झोकलेलो आहे. तुका म्हणे पडतो पाया, तुका म्हणे पडलो पाया, करा छाया कृपेची, करा छाया कृपेची ठल विठ्ठला. महाराज
एकदा मंदिरासमोर उभे असताना अनेक संत मंडळी चालली होती. महाराजांना म्हणायचं गर्दी खूप होती. सगळे संत मंडळी तुकाराम महाराज, काहो महाराज चला ना दर्शनाला, काहो महाराज चला ना दर्शन. तुकाराम महाराज म्हणे बा मला तर काही दर्शनाला यायचं नाही, मी एवढ्या गर्दीत नाही, मी आरामात नंतर घेईन. पण मी जाण्याच्या पहिले तुम्ही माझी चिठ्ठी ठेवून द्या. मी जाण्याच्या पहिले तुम्ही माझी चिठ्ठी ठेवून द्या. कारण कोणीतरी साहेबाला सांगितलं की असा असा माणूस तुमच्याकडे येणार आहे, तर काय होतं, तर त्या साहेबाला लक्षात राहतं की अरे हा याच्या ओळखीचा आहे, आपल्याला याचं काम करायचं. महाराज म्हणतात शेवटची विनवणी. खरं हा अभंग भैरवीतला अभंग आहे. हा जास्त करून सोडवायला घेत नाही, पण कथानक सुद्धा शेवटचंच आहे. कथानक म्हणजे मुक्ताईंचं चरित्र सांगायचं समाधिकाल, म्हणून हा अभंग घेतला. शेवटची विनवणी संत जनी परिसावी. म्हणून तुकाराम महाराज सगळे जी संत मंडळी भगवंताच्या दर्शनाला चालली होती त्यांच्याजवळ हात जोडून उभी आहे. म्हणजे माझं काम करू शकता तर तुम्हीच. म्हणे कोणाला निरोप द्यायचा आहे, म्हणे पांडुरंगा. पांडुरंगाला निरोप द्यायचा आहे. संतांनी म्हटलं आपल्या ह्या रावळातल्या पांडुरंगाला, म्हणे जो व्यक्त परमात्मा आहे, जो अव्यक्त परमात्मा आहे आणि जो व्यक्ताव्यक्त परमात्मा आहे, त्या सगळ्यांना तुमच्याकडनं निरोप द्या. व्यक्त परमात्मा, व्यक्ताव्यक्त परमात्मा आणि अव्यक्त परमात्मा. व्यक्त परमात्मा म्हणजे काय, जे आपल्यासारखे दिसतात, पशु पक्षी झाडं मनुष्य देह, आणि हा जो पाऊस पडताना दिसतोय ते व्यक्त परमात्म्याची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या व्यक्त परमात्म्याला सांगा, व्यक्ताव्यक्त परमात्म्याला सांगा आणि अव्यक्त परमात्म्याला सांगा. बरं महाराजांनी असं त्यांच्याजवळ का निरोप दिला असेल, कारण तेच असे असतात संत की जे व्यक्त परमात्म्याशी बोलू शकतात, जे अव्यक्त परमात्म्याशी बोलू शकतात आणि जे व्यक्ताव्यक्त परमात्म्याशी बोलू शकतात. आपल्यासारखा बोलायला गेला तर तुम्हाला वेडं ठरवतील. मंदिरात येथून काही बडबड करतो, ठला विठ्ठला. म्हणून त्या संत मंडळींजवळ तुकाराम महाराजांनी निरोप दिला की माझा निरोप तुमच्या पांडुरंगाजवळ सांगा. बरं संत म्हणाले तुम्ही एवढे संत ना आमच्याशी का? नाही नाही नाही, तुम्ही संत जे आहेत ना ते पांडुरंगाला फार आवडतात. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन ग, साधू संत जीवन ग.
कृपावंत आहे का, तर तुम्हाला जर माझं गोमट करायचं असेल तर तुम्ही काहीच चिंता नाही. प्रमाणावर प्रमाण चालू द्या. पाऊस चालू आहे तोपर्यंत कोणीच उठून जाणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मग संत मंडळी म्हणे तुम्ही सांगा ना. नाही, तुमच्यातर्फे निरोप धाडला गेला आणि तुम्ही निरोप देणं हा विशेष आहे. कारण तुमची कृपा कशी असते, संत कृपा झाली इमारत फळाली. संतांनी जर कृपा केली तर इमारत हा जो देह आहे, जो देह आहे सूक्ष्म देह आणि बाह्य देह, ह्या दोघींची इमारत फळाला येईल. सूक्ष्म देह आणि बाह्य देह या दोन्हींची इमारत फळाला येईल. म्हणजे फक्त तुम्ही एवढंच करा की भगवंताजवळ जाऊन आमची विनंती सांगा. संतांना सांगण्याचं काम असं की देव तो संत, संत तो संत. प्रमाण असे देवते संत. भगवंताचाच अवतार म्हणजे संतांचा अवतार आहे. मी अनेक वेळा सांगितलं की भगवंताचा अवतार झाल्याने अनेकांना, काही जणांना दुःख प्राप्त झालं. भगवंताने अवतार घेतल्यावर काही जणांना दुःख प्राप्त झालं. श्रीमद भागवतात उल्लेख आलाय की भगवान श्रीकृष्णांच्या जन्माने कंसाला दुःख झालं. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला. तिकडे झरकार सुटला कंसाकडे. काय आला आठवा आठवा आठवा. भगवान प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालं. रावणाला दुःख झालं. रावणाला सांगितलं होतं सटवाईने की अयोध्येचा नरेश युवराज तुला मारणार.
म्हणून तो तयारीतच होता. दशरथ आणि कौशल्याचं लग्नच होऊ द्यायच्या तयारीत, न होऊ देण्याच्या तयारीत होता. भगवंताच्या अवतार कार्याने काहींना दुःख झालं, पण संतांच्या अवतार कार्याने कोणालाच दुःख झालेलं काही झालं. ज्ञानेश्वर महाराज आले तर दुःख तुम्हाला नाही, कोणाचंच वाईट केलं नाही. त्यांचं वाईट करायला लोक गेले, त्यांचंही चांगलं करून सोडलं. रामेश्वर भटाने किती त्रास दिला तुकाराम महाराजांना. तोच रामेश्वर भट काय म्हणतो, तुकाराम 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 तुकाराम, नाव घेता कापे यमा, नाव घेता कापे यमा, समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज रामेश्वर भट्ट शेवटी म्हणतात, विजा तुका विष्णू नाही तुझा. मग त्या संतांजवळ तुकाराम महाराज प्रार्थना करतात. संतांनी विचारलं की महाराज तुम्ही म्हणता की शेवटची विनवणी अवतार कार्य संपवत आहे का काय. म्हणे नाही नाही नाही, सगळं जग फिरून आलो, सगळं जग फिरून आलो, सगळ्यांजवळ सगळ्या संसाराच्या विनवण्या करून पाहिल्या, काहींनी पूर्तता केली, काहींनी नाही केली. आता एकच विनवणी राहिली की कुठेच समाधान प्राप्त होत नाही. समाधान कुठे आहे तर परमात्म्याच्या चरणी. म्हणून तीच शेवटची विनवणी पूर्ण व्हायची बाकी राहिली. म्हणून माझ्या आंतरिक मनातली इच्छा अशी आहे की शेवटची इच्छा की परमात्म्याने त्याच्या पायाजवळ मला ठेवावं. शेवटची विनवणी,
तुकाराम महाराजांनी आपल्या मनातलं पुढे मनुष्य कसा उद्विग्न होईल आणि त्याला कुठल्याच प्रकारची शांती मिळणार नाही. कारण संसारात आपण कसं झालो आहोत, संसार संगे बहुक्षीणलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. संसार संगे बहुक्षीणलो मी, संसाराच्या संघाने मी बहुक्षीण झालो आहे. म्हणून प्रार्थना करतायत तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांच्या वतीने. महाराज म्हणतायत की त्यांना सांगा, उद्विग्न झालोय मी संसारात. पोराचं पूर्ण करू, पोरीचं पूर्ण करू का, बायकोचं पूर्ण करू का, आईवडिलांचं पूर्ण करू का, भावाचं पूर्ण करू का, नोकरीचं पाहू का, संसाराचं पाहू का, हे पाहू का, ते पाहू. संसारात मनुष्य काय होतो, उद्विग्न होतो. आणि शेवटी सगळ्यात शेवटी कंटाळून काय म्हणतो, तुम्ही मेले तरी पाहणार नाही तुमच्याकडे. आणि 10 मिनिटाने परत पाहतो, उचकी लागली तर पाणी दे. तुम्ही आता प्रमाण जास्त देऊ नका, पाऊस बंद झाला. मनुष्य काय होतो, उद्विग्न होतो. कशामध्ये, संसारामध्ये. संसारातच उद्विग्न होतो मनुष्य. परमार्थामध्ये मनुष्य उद्विग्न होत, आणि जो परमार्थामध्ये उद्विग्न होतो त्याने परमार्थ केलेला तो नारळ दे गोटा देऊनी पर्वत मागे तो हा माणूस खोटा. नारळ ठेवतो देवाजवळ आणि काय सांगतो, एवढा मोठा पर्वत दे सोन्याचा. तोच उद्विग्न होतो परमार्थामध्ये. बाकी जो भगवंताचं नामस्मरण करतो ना मनापासून, तो उद्विग्न होत नाही. उद्विग्न कोण होतो परमार्थामध्ये, जो काही मागण्याच्या इच्छेने आलेला असतो आणि त्याचं मागणं पूर्ण होत नाही म्हणून तो उद्विग्न होऊन चालला जातो. त्याची परमात्म्यावर श्रद्धा नसते, त्याचं तप करण्याची इच्छा. आपण काय करतो, देवाजवळ काहीतरी मागतो आणि त्याने दिलं तर काही काळ करतो आणि मग परत संसारात रमतो. त्याच्याकडे काही मागावं म्हणून जाऊच नाही. तुकाराम महाराजांनी कोणाजवळ मागितलंय, संतांजवळ, की तुम्ही ही विनवणी माझी चिठ्ठी ठेवा देवाजवळ. काय ठेवा, की मला दास करून राहू द्या, मी समर्पण भावनेने तुमच्याजवळ आलोय. तुकाराम महाराजांनी संसाराचं मागितलं असतं तर कितीनं काय दिलं असतं देवाने. पण महाराजांनी मागितलंच नाही. आणि परमात्म्याजवळ संसाराचं मागणारा जो जातो तो परमात्म्याला आवडतच नाही. संसाराचं मागायला गेलं की त्याला आवडतच नाही. पण एक आहे, भगवंताकडे येताना सकाम कामनेने यावं आणि भगवंताची आराधना करता 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 निष्काम कामनेत जावं. कारण परमात्मा कसा आहे, घेशी तेव्हा देशी, तो आपल्याकडनं प्रेम घेतो आणि तेव्हा आपल्याला देतो. पण प्रेम दिलं गेलं पाहिजे आपल्याकडनं. मग तुकाराम महाराजांना संतजनी विचार म्हणजे शेवट म्हणजे काय, अवतार कार्य संपवतं का? नाही 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 नाही, अवतार कार्य संपवत नाही म्हणे. मी सगळ्या जगात फिरलो, उद्विग्नता सगळीकडे प्राप्त झाली, पण भगवंताच्या चरणाशी उद्विग्नता प्राप्तच होत नाही. तिथं परम आनंदाची प्राप्ती होते. भगवंताजवळ काय होतं, परम आनंदाची प्राप्ती होते. म्हणून सगळ्या विनवण्या जगामधल्या सगळ्या संपल्या.
आता मला माहिती आहे समाधान कुठे प्राप्त होईल, एकच ठिकाण आहे, ते म्हणजे परमेश्वराचे चरण. भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद, अवघा झाला से आनंद. सगळा परमात्म्याच्या चरणाजवळ आलो की सगळा भागही जातो, क्षीणही जातो. नारद भक्तिसूत्रामध्ये अखंडानंद स्वामी महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाची जे नशा आहे तो असा इतका गाढ आहे की तो जन्मोजन्मी तो उतरत नाही. भगवंत नामाचा जो काही आनंद प्राप्त होतो तो जन्मोजन्मी उतरत नाही. आणि ह्या जन्मात केलेलं नाम जे मनावर संस्कार होता ते संस्कारजन्य मन पुढील जन्मात आपल्या शरीरात प्राप्त होतं आणि त्या संस्कारानुसार पुढील आपलं वर्तन ठरतं. आपण पाहिलं की तो नामस्मरण करतो भगवंताचं, त्याला त्याच्या पापपुण्यानुसार पुढील जन्म कसा मिळतो, सुखानुशायिनो रागा, सुखद सुख प्राप्त होतं. कशाचं सुख, तर भगवंत नामाचं सुख. बरेच जण म्हणतात महाराज देवाच्या नावाने सुख प्राप्त होतं, तर आमच्याकडे फॉर्च्युनर काही आलीच नाही. अरे म्हटलं भाऊ तसं सुख नाही, तसं सुख नाही प्राप्त होत. ते सुख नाही, तो भोग आहे, भोग्य वस्तू आहे आणि भोग घेणारे आपण आहे. तसं सुख नको. बरेच जण काय करता, जे सुख आपण भोगू शकत नाही त्याचा त्याग करतात आणि म्हणे आम्ही वैरागी आहे. तसंही चालत नाही. एखाद्या डायबिटीसवाल्याने म्हणायचं आम्ही साखर खात नाही. अरे तुला आजार आहे म्हणून खात नाही तुला आजारही नाही, तू तरुणही आहे, खाल्लेलंही पचतं, तेव्हा तो हापूस खायला मजा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाही तर एक हापूसचा एक वाटीवर रस काढला की छातीत जळजळ होते, तो पचत नाही, सोपाने तो पचायला. तो रस खायला आवडत जरी असला तरी तो जास्तीत जास्त अर्ध्या एक तासात पित्त प्रकृती वाढवतो. म्हणून तो रस कसा खावा याचंही ज्ञान आहे. असो विषयांतर नको. भगवान हे प्रेम घेणारे आहे आणि आपल्याला प्रेम द्यायचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की शेवटची म्हणजे नाही, तशी नाही. मी अनंत जन्म फिरून पाहिले पण भगवंत नामाशिवाय काहीही पर्याय नाही आणि भगवंताचा दास होण्याशिवाय काहीही पर्याय नाही. म्हणून संत मंडळींना विनंती आहे की माझी शेवटची विनवणी आहे. काय शेवटची विनवणी आहे तर परमात्म्याला एवढा निरोप धाडा, एवढी माझी चिठ्ठी ठेवा की जो तुकाराम आहे ना त्याला पायाजवळ ठेव, त्याला पायाजवळ ठेव. ही संतांजवळ विनवणी केली आणि पायाजवळ तर ठेवा, पण तुम्ही खूप मोठे आहात. माझ्यासारखे कित्येक हजारो कोटी पायाजवळ पडलेले आहेत, पण माझा विसर पडू देऊ नका. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा विसर पडू देऊ नका. बऱ्याच जणांना आता तुम्ही अनेक साहेबांजवळ जातात, साहेबाला माणूस गेला की विसर पडून जातो. परत त्या माणसाची जेव्हा काम पडतं तेव्हा आठवण येते. त्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी संतांजवळ विनवणी केली की महाराज देवाला सांगा की मी तुमच्या पायाजवळच आहे, अनेक भक्त आहे पायाजवळ, तर माझा विसर पडू देऊ नका. कारण विसर पडला
मला अनेक जण, आता कसं असतं आमचा व्यस्त दिनचर्या असते, अनेक जणांचा फोन आला की महाराज काय विसरले का तुम्ही? म्हटलं भाऊ मी कोणालाच विसरत नाही. विसरलं केव्हा जातं? नाही म्हणे मग तुम्ही काही आठवण काढत नाही आमची, काही फोन करत नाही. म्हटलं आठवण केव्हा काढली जाते? जेव्हा विसरलेलो असतो तेव्हा. विसरला मी तर आठवण कसं काय काढायची? म्हटलं ठला विठ्ठल. आलं का लक्षात? समोरचा म्हणे काही आठवण काढत नाही. म्हटलं विसरलं की आठवण निघते. विसरलोच नाही भाऊ तुला तर आठवण कसं काय निघेल? म्हणून मला पायाजवळ ठेवा आणि माझा विसर पडू देऊ नका. पुढे फार बोलू काही, एवढंच महत्वाचं 2 ओळीत महाराजांनी सांगितलं. पुढे काय फार बोलायचं? तुमच्या पायाजवळ राहणं. अवघे पायी विदित. विदित म्हणजे काय? आत्मसमर्पण भावनेने समर्पण भक्ती. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या समोर ठेवतात की अवघे पायी, काहीच राहिलं नाही माझ्या मागे. जो काही आहे तो अवघाचा अवघा, सूक्ष्म शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहंकार याच्या सकट तुका लोटांगणी. याच्या सकट तुकाराम महाराज तुमच्या पायाशी आहेत असं. आणि महाराज संतांची अशी विनवणी करतात की तुम्ही माझी चिठ्ठी ठेवा, माझा निरोप द्या पांडुरंगाला. पांडुरंग तुमचं ऐकतो. तुकाराम महाराज त्या संतांचा नमस्कार करतायत. तुका म्हणे पडलो पाया, तुका म्हणे पडलो पाया, तुका म्हणे पडलो पाया. जय विठ्ठल जय जय.
तुकाराम महाराज म्हणतात की पाया पडतो, पण आपण कृपेची छाया करा, भगवंतालाही छाया करायला सांगा. मी सगळ्या संत मंडळींना नमस्कार करतो. उत्तर रंगात सुंदरशी कथा सांगतो. छोटीशी कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण भगवंताचं भजन करू. राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय जय राधे, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसतायत. निवृत्तीनाथ महाराजांचा गळा भेट घेत आहेत. मुक्ताबाईला जवळ घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. मुक्ताबाईला जवळ घेतलं, सोपान देवांना जवळ घेतलं आणि पुन्हा निवृत्तीराज महाराजांकडे जातात. नमस्कार केला. अरे ज्ञाना झाला ना नमस्कार, आता परत कशाला. एकच विनवणी आहे, शेवटची विनवणी. काय? माझ्या मुक्ताईला सांभाळ. कारण तिने मला काय केलंय, तिने मला खूप मोठा सल्ला दिलेला आहे. शुद्ध भाव ज्याचा झाला, दुरी नाही देवत्याला. अवघी साधने हतवटी, मुले मिळत नाही हाटी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मला इतका मोलाचा सल्ला दिलेला आहे. माझ्या मुक्ताईला सांभाळ. महाराज हीच विनवणी आहे की मुक्ताईला सांभाळ. महाराज समाधीला बसले, सोपान काका बसले समाधीला आणि मुक्ताई उदास झाली असे फार. उदास झाले आईसाहेब.
आता हे शरीर रक्षू नये. नामदेव महाराज म्हणतात, बाबा मलाही लागेल झोप, नाही तर ओ दादा, ओ भाऊ, मी पण झोपून जाईन बरं. हां, सगळे झोपतील नाही तर. आता हे शरीर रक्षू नये. मुक्ताई म्हणतात आता हे शरीर रक्षायचं नाही. या गेले आहार अन्न पाणी सकळी निवृत्ती राजी तळमळ लागे. निवृत्ती महाराजांना तळमळ लागली की आता मुक्ताई अन्न पाणी त्यागते. म्हणून श्रीरंगाने भगवंताने सगळ्यांना वेरूळला आणलं, वेरूळचं महत्त्व सांगितलं. वेरूळाचा महिमा सांगे ऋषिकेशी. भगवान सांगतायत की वेरूळ हे प्रतिकाशी म्हणून मानलं जातं. सगळं दर्शन वगैरे झालं आणि नामदेव महाराज म्हणाले, पहावे तापी तीर नामा म्हणे. नामदेव महाराज म्हणे की देवा, तापी तीर पाहण्याची खूप इच्छा आहे. म्हणून महाराज म्हणतात, नामदेव महाराज, तापी तीर महत ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. म्हणून सगळे देव म्हणे चला मग तापी तीराला. म्हणून सगळेच्या सगळे तापी तीराला आले. वद्य वैशाख मासी दशमी निर्मळ उष्ण काळ फार तापतसे. वद्य दशमी, वैशाख वद्य दशमी निर्मळ. आणि आपल्या उन्हाचं काही महिमा वर्णन करावा असं वाटत नाही. सगळे इकडेच असतात. उन्हाळा कसा असतो आपल्याकडे, छान बाहेर निघाल्यावर गारगार वाटतं. इतका भयानक उन्हाळा. आणि तेव्हा तर कूलर येईन, पंखे येईन, एसी येईन, काही नाही, फक्त शुद्ध निर्मळ हवा. म्हणून सगळेजण तापी तीरावर आले. तापी तीराचं महत्त्व सांगतायत. परशुरामे मारेला बाण पहाती पुरातन पश्चिमेस. पश्चिमेला परशुराम महाराजांनी बाण मारलेला आहे, पुरातन का ठिकाण आहे. धन्य तापी तीर दिसे मनोहर दोन्ही थडी भार पताकांचे. तापी पूल, तापी माई पूर्ण वाहते. तेव्हा धरणं पण नव्हते, त्यामुळे नद्या 12ही महिने वाहत होत्या. दोघी तीरावर पताका होत्या, म्हणजे इतके वारकरी जमलेले होते. नामा म्हणे आवडीचे स्थळ कणेर कमळ उदय झाला. कणेर आणि कमळाचे दोघींचे फुलांचा उदय झालेला होता त्या काळी तिथं. टाळम विणे मृदुंग सुस्वर गायन कोण दिले गगन दाही दिशा. टाळांच्या गजरांनी सगळ्या वारकरींचा भगवन नामाचा जय जयकार चालू आहे. आणि मुक्ताई शांत बसलेल्या उदास भगवंताला मनातून आळवतायत. का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी. का हो तुम्ही निश्चिंतीने निजले तिहारी. मानियले सुख आम्ही, मानियले सुख आम्ही. राहू कैच्या परी, राहू कैच्या परी. उठा सावध व्हावे क्षेम सकळा द्यावे. उठा सावध व्हावे, उठा सावध व्हावे क्षेम
सकळा द्यावे उठा सावध भावे क्षेम सकळा द्यावे. मनोमनी मुक्ताई पांडुरंगाला आळवते. करोनिया स्नान बैसले बाहेर म्हणून म्हणती अंधकार फार झाला. अरे अजून इतक्या लवकर अंधकार कस काय झाला? आत्ताशी तर सूर्य दुपार झाली होती, अंधकार होऊन गेला. झुंजाट सुटला वारा कापू लागे धरा. जोरात वादळ सुटलं, धरा कापू लागली. नभची अंतरा कालवले, सगळं नभ काळं कुट्ट झालं. इकडनं तिकडनं ढग जोरजोरात आवाज करायला लागले. नामा म्हणे देवा झाली कैसी गती, पडली से भ्रांती अवघ्या जना. देवा काय झालंय? कोण कुठे उडतंय, कोणाचं धोत्र उडतंय, कोणाचं विणा उडतंय, काही कोणाला भ्रांती पडली सगळीकडे. निवृत्तीराज म्हणे प्रळयीचा वारा. भगवन निवृत्तीनाथ महाराजांना कळालं की हा प्रळय आल्यासारखा वारा आहे. सुटला शारंधरा ऐसे वाटे. देवा हा प्रलय येतो का काय असं वाटतंय. हालते गगन डोलती विमाने. गगन हालायचं इतकं जोरजोरात वारा. अवघ्यांनी काय केलं ते धूळ उडून उडून अवघेचे डोळे झाकी गेले. सगळ्यांनी डोळे बंद केले. निवृत्ती पांडुरंग राही रुखमाई, धरा म्हणती घाई मुक्ताईला. कारण सगळ्यात लहान होत्या आईसाहेब. निवृत्ती, पांडुरंग, राही आणि रुक्माबाई. एकच शब्द निघाला, मुक्ताईला पकडा, मुक्ताईला पकडा. नामा म्हणे केशवा जाहला उबाळा, काही केल्या डोळा उघडून दी. देवा दिसायला तर पाहिजे, काही डोळेच उघडता येत नाही. ऋषी म्हणती हरी पातलेसे विघ्न, आता कैसे प्राण वाचतील. ऋषी म्हणाले काय विघ्न आलं, आता प्राणच वाचणार नाही म्हणे. कोणाची या शुद्धी नाहीची या कोणा, म्हणता नारायणा मृत्यू आला. कोणाची शुद्ध आणि शेजारी कोण होतं आणि कोण वेगळंच उभं राहिलं, कारण ते सगळे उडायचे हवेने. नारायणा जसा मृत्यू आला तेवढ्या भरगच्च आकाश भरलेलं काळे घन सुसाट्याचा वारा, एकाचेही डोळे उघडे नाही. तेव्हा काय झालं, डोळे उघडे नसताना वीज चमकली कस काय आणि दिसली कस काय. डोळे बंद करा तुम्ही आता रात्री घरी गेल्यावर. आता लाईट गेलेलीच आहे आणि बटन चालू ठेवा आणि लाईट आल्यावर बरोबर डोळे उघडतील. डोळे बंद असले तरी डोळ्याला प्रकाश जाणवतो. त्याप्रमाणे काय झालं, सगळ्यांचे डोळे बंद आणि अचानक कडाडली निरंजनी देवा, निरंजनी देवा, मुक्ताबाई देवा मुक्त झाली. वैकुंठी लक्षा घंटा वाजताती, वैकुंठी लक्ष घंटा वाजताती. झाली मुक्ताबाई स्वरूपाकार, एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी. जेव्हा निरंजनी गुप्त झाली, गेले निवारुनी आकाश अभूत, गेले निवारुनी आकाश अभूत. नामा म्हणे मुक्ताई कोठे गेली,
कडाडली, कडाडली वीज निरंजनी जेव्हा, आणि आईसाहेब त्या विजेबरोबर आकाशात गुप्त झाले. बघा, आईसाहेब सीतांनी जेव्हा अवतार कार्य संपवलं तेव्हा सभेमध्ये वीज कडाडली आणि ती वीज जमिनीत गेली आणि दोघी भाग वेगळे केले त्या विजेने. एक भाग इकडे गेला आणि एक भाग इकडे आला आणि धरा माता वरती आली. तिने सीताईंना मांडीवर बसवलं आणि परत आत गेली आणि पुन्हा जमीन एकरूप झाली. प्रभू रामचंद्रांनाही कळलं नाही की काय झालं. जेव्हा आईसाहेबांनी अवतार कार्य संपवलं, जमीन दुभंगली तेव्हा कळलं. पण इतक्या क्षणार्धात झालं की प्रभू सीता 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 करत जसे पुढे जातात तोपर्यंत आईसाहेब गुप्त झाल्या होत्या. आणि तसंच निरंजनी जेव्हा कडाडली वीज गुप्त झाली. भगवान गुप्त होताना आईसाहेबांनी पांडुरंगाला नमस्कार केला. देवा, शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी, विसर पडू देऊ नका, असं म्हणून आईसाहेब गुप्त झाल्या. म्हणून महाराज भैरवीत शेवटच्या चरणात म्हणतात, तुकामाने कीर्तन आम्ही आमच्या आईसाहेबांच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर Hare
जय